निसर्गाचं अद्भुत दृश्य बघत निघालो. ऐन काढणीला आलेली पिकं जोर धरत होती. एका छोट्या जंगलाच्या रस्त्याने आम्ही या चमत्कारी सृष्टीचा आनंद घेत चाललो होतो. थोडं थांबून तिथल्या लुसलुशीत हिरव्यागार मौशार गवताचा व्हिडिओ काढला. पुढे झोडगे नजरेच्या टप्प्यात दिसत होते. मुंबई आग्रा हायवेवर जगप्रसिद्ध माणकेश्वर हेमाडपंथी मंदिर आहे. जाताना येताना खूपदा नजरेस पडतं, पण आज पहिल्यांदा त्याच्या आवारात आम्ही पोहोचलो होतो. यादव काळातील हेमाडपंथी शैली या मंदिराची आहे. यादव राजांच्या काळात ही शैली विकसित झाली. यादव राजा पहिला याने चांदवड येथे आपली राजधानी स्थापन केली. त्यावेळी मालेगाव तालुक्यातील झोडगे या ठिकाणी या मंदिराची निर्मिती केली असं सांगितलं जातं. मंदिराच्या आजूबाजूला नंतर बाजारपेठ वस्ती विकसित झाली असं म्हटलं गेलं. झोडगे गावाच्या नावाचा इतिहासही खूप रोचक आहे. बाजूला झोटिंग नावाची छोटी टेकडी आहे. तिथं झोटिंग बाबा घोड्यावर बसून या गावचं रक्षण करायचे, म्हणून त्या नावाचा अपभ्रंश होऊन गावाचं नाव झोडगे पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते. हे मंदिर खूप प्राचीन आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून हे खूप प्रसिद्ध आहे. सुरुवातीला असणारं अर्धमंडप यावर यक्षांच्या मूर्त्या आहेत. त्यांनी हा मंडप तोलून धरला आहे असं ते भासवतात. मध्ये गर्भगृहात प्रवेश केल्यावर ते अष्टकोनी आहे असं लक्षात येतं. वरील शिखर घुमटावर तोलून धरल्याने मंदिर हे त्रिकूट पद्धतीचं मंदिर आहे. मध्ये महादेवाचं शिवलिंग आहे. बाहेर खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराचं मागचं शिखर उंच सरळ गेलेलं आहे. आजूबाजूला सर्व भिंतींवर देवदेवता यक्ष यक्षिणीचे कोरीवकाम केलेले आहे. स्थापत्य कलेच्या अंगाने बघितलं तर मोठमोठी दगडं एकमेकात अडकवून सलग हे मंदिर उभं केलं आहे. काही ठिकाणचं कोरीवकाम बघून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हा सुंदर ठेवा आपण जतन केला पाहिजे. इथे येऊन या पुरातन वास्तूला आपल्यापासून कुठलीही हानी होणार नाही याची दक्षताही आपण घेतली पाहिजे. हा देखणा सोहळा डोळ्यात साठवून आम्ही परत निघालो.